सर विक्स हॉटेल प्रकरण खरेदी प्रकरणामध्ये शिरसाट यांचे जे पुत्र आहेत ते आणि त्यांच्या पत्नी या भागीदार आहेत. तर त्यांनी दावा केलेला होता की त्यांच्या मुलाचे मित्र यामध्ये भागीदार आहेत. तसं पाहता त्यांचा दावा खोल केलेला आहे. मी एवढंच म्हटलेलं होतं की स्वतः माननीय संजयजी शिरसाट असं म्हटले होते की या कंपनीत 5 भागीदार आहेत, 5 पार्टनर आहेत आणि हे 5 जण 3-3, 4-4 कोटी रुपये एकत्र करून आम्ही पैसे एकत्र करू आणि नंतर बँकेचं कर्ज घेऊ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आणि मग मी असं म्हटलं होतं की तुमचे 5 पार्टनर कोण आहे, कारण ज्याची किमान 3-4-5 कोटीची ऐपत असावी आणि बँकेने ते मान्य करावं जर बँक देत असेल तर. आणि म्हणून मी 3-4-5 पार्टनर कोण आहे एवढंच मी आव्हान केलं होतं, त्यांना चॅलेंज पण केलं होतं. आता तुम्ही ही माझ्याकडे सांगितलेलं आहे की त्यांचे घरातलेच पार्टनर आहे. आता कोण काय करतं आणि कशा पद्धतीने खोटं बोलतं तुमच्या समोरचा विषय आहे. तुम्ही म्हणाले होते की माझ्याकडे पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, ते तुम्ही जाहीर करणार आहात का? कारण की तुमच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात माहिती आहे ना. त्यात काय सगळी माहिती माझ्याकडे ऑलरेडी आहे, म्हणूनच मी बोलतोय आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतलेली आहे. कारण त्यांनी माघार घेतली म्हणजे विषय संपलेला नाही. संजय शिरसाट या विषयातला महत्त्वाचा मुद्दा नाही. शासकीय यंत्रणा विशेषतः महसूल विभागाची आणि तिथले जे SDM राठोड यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. राज्य सरकार अशा अधिकारावर कारवाई करणार का नाही करणार हा माझा प्रश्न आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे, महसूल मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेलं आहे, पण सरकार हलतच नाही. सरकार सांगता मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. मी बावनकुळे साहेबांना प्रत्यक्ष भेटलो आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे. 8-10 दिवस झालेले. मुख्यमंत्री रोज सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचारापासून दूर आहे. तुमचेच मंत्री अशा पद्धतीनं अधिकारी पण भ्रष्टाचार करतात आणि तुम्ही रोज याला नामांकन देता, याला नामांकन देता. काय नामांकन देता तुम्ही? तुमचा इथला अधिकारी SDM महसूल विभागाचा सगळ्या अटी शर्ती बदलतो. साधं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं विचारत नाही, साधी बँकेची सॉल्व्हन्सी घेत नाही. ज्या मालमत्तेचा लिलाव करायचा त्याचं करंट व्हॅल्युएशन काढलं पाहिजे असतं. करंट ज्या दिवशी टेंडर निघालं त्या दिवशीचं व्हॅल्युएशन काढलं पाहिजे. हा व्हॅल्युएशन कधीचं देतो? 1998. त्याच्या बापाचं राज चालू घ्या महसूल अधिकाऱ्याचा. उद्या त्याचं घर विकायचं काय करायचं 98च्या व्हॅल्युएशनने देणार का? तो 2025चं व्हॅल्युएशन का काढलं नाही? 2022चं व्हॅल्युएशन 160-170 कोटी आहे 2022चं. तर 2025चं काय येईल व्हॅल्युएशन तुम्हीच बघा. आणि हा काढतो 45 आणि 65 कोटीमध्ये टेंडर काढतो हा अधिकारी. या अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागणार आहे सरकारला, अधिकारावच लागणार आहे. जबाबदार मंत्र्यांकडनं स्वतःच्या मंत्रिपदाचा गैरफायदा या सगळ्या प्रक्रियेत करण्यात आलाय का? त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा त्यांच्या पदावरती अशी तुमची मागणी आहे? बिलकुल. यांनी पदाचा मिसयूज केलेला आहे. एखादा महसूल विभागाचा SDM मंत्री आणि ते पालकमंत्री तिथं त्यांचा दबाव असल्याशिवाय असं काम करू शकत नाही. पण अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं दबावाखाली आलं नाही पाहिजे. आणि शिरसाट काय बोलतात, मी चक्रम आहे, मी घर जाऊन टाकेल तुमचं. मी राज्यपालांना आता पत्र थोड्याच वेळात पाठवतो. मी आलेलो इथं आता माझ्या कार्यालयात की चक्रम हे जे स्वतःच कबूल केलेले कॅमेरा, तर चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नाही. चक्रमचा अर्थ मराठीत वेडा असा होतो आणि मला असं वाटतं या मंत्रिमंडळात वेड्या लोकांना कशी काय जागा आहे. परंतु त्यांनी एक इशारा सुद्धा दिला आहे बोलत असताना. ते म्हणतात की माझ्याकडे सुद्धा अनेक लोकांचे रहस्य आहेत, ते मी हे मला असं वाटतं बँकेच्या व्यवहारावर बोलावं त्यांनी. रहस्य काढायचे तर त्यांचे रहस्य मला असं वाटतं नितेश राणेच 8-10 दिवसापूर्वी काहीतरी बोलले होते. मी तर काही अजून बोललेलो नाही. मी अजून वेगळ्या विषयात जायची माझी इच्छा नाही. मागच्या काळातही त्यांच्या घरात एक प्रकरण घडलं, मी त्याच्यावरही कधी चकार शब्द बोललो नाही. त्याच्यात काय काय झालं शेवटपर्यंत मला सगळ्या गोष्टी माहिती, पण मी त्याच्यात बोलणार नाही. मला त्याशी घेणं देणं नाही आहे त्या विषयाची. पण या हॉटेलच्या व्यवहारात महसूल विभाग, राज्य सरकार हे दोषी आहे. या महसूल अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि जर शिरसाट चक्रम असतील हे त्यांनी स्वतः ऑन कॅमेरे कबूल केले तर मी राज्यपालांना पत्र लिहिल, चक्रम लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये. तुमच्याकडे जर सगळे पुरावे आहेत तर मग तुम्ही ते जाहीर का करत नाही? सांगितलं ना सगळं. पुराव्याचे काय, आता तुम्ही सगळं सांगता, माझ्याकडे सगळी फाईल येऊन बघा. आता मी पाठवली, मुख्यमंत्र्यांना पाठवतो, राज्यपालांना पाठवतो, तुम्हालाही पाठवतो थोड्या वेळाने. शिरसाट म्हणाले होते की निलंबित केलेलं आहे.
शिरसाट म्हणाले होते की मराठी माणूस पुढे जात असेल तर मग त्याच्यामध्ये पोटसूळ उठण्याचं कारण काय, मग मी वडापावची गाडी टाकतो. हे पहा, मराठी माणसाने फार मोठं व्हावं, एकदम आभाळाला हात लावावा. त्यांनी 72व्या मजल्यावर लावलेला आहे हात, आणखी वरती लावावा, काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का. त्याच्याविषयी आम्ही काही नाही, उलटं आम्ही सपोर्ट करू. याच्यात काही लागलं आणखी त्यांनी टेंडर टाकावं, काही लागलं तर आम्ही थोडी बहुत मदत पण करू, पण तुम्ही नियमात कायद्यात करा असं आमचं म्हणणं आहे. सर, त्याच संजय शिरसाटांनी थेट आव्हान जे आहे ते आता ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेलं आहे. एकीकडे सुधाकर बडगुजरांची तुमच्या पक्षातून तुम्ही हकालपट्टी केली आहे, पण दुसरीकडे चंद्रहार पाटील जे तुमच्याकडे होते ते देखील आता शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागणार आहेत. त्यामुळे त्यांनी थेट आव्हान केलं आहे की तुमच्यात दम असेल तर हा पक्षप्रवेश रोखून जातो. कोणता पक्षप्रवेश? चंद्रहार पाटील. मला असं वाटतं एखादा माणूस इकडं किंवा तिकडं गेल्याने पक्षाला काय, पक्ष हा महासागर असतो. सगळेच पक्ष काय, आम्ही आमची शिवसेना थोडी म्हणतो. सगळेच पक्षाची एक सिस्टीम असते, एक संघटनाची सिस्टीम असते. एखादा माणूस बाजूला हटला म्हणून पक्ष थोडी संपत असतो. आणि कोणाच्या मनात काय आणि कोणाला जायचं याला थोडी कोणी बळजबरी थांबवू शकतं. त्यामुळे थांबवून दाखवा, करून दाखवा, या विषयात मला असं वाटतं ज्याला जायचं, ज्याचं मन रमत नाही, ज्याच्या मनाला मानत नाही, त्यांनी गेलं तरी काही हरकत नाही, त्याला थांबवायची काय गरज आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांची काल बैठक झाली. त्यांनी पुन्हा एकदा अजितदादा आम्हाला निधी देत नाहीत म्हणून नाराजी आहे ती एकनाथ शिंदेकडे व्यक्त केली. 2022 आता मांडीवर बसा म्हणा अजितदादाच्या भुजबळांच्या. कारण ज्यावेळेस उद्धवजींना सोडून गेले होते त्यावेळेस काय काय तुम्ही सांगितलं होतं की अजितदादा निधी देत नाही म्हणून जातो. आता अजितदादा तुम्हाला निधी देत नाही असं तुमचीच बोंब आहे. आत्ता मी एका मंत्र्यांकडे बैठक घ्यायला गेलो होतो, शिक्षण मंत्र्यांकडे. काही विषय होते शिक्षण विभागाचे, तर त्याच्यात शिक्षकांना वेगवेगळ्या टप्प्यात पगार द्यायचं ठरलेलं आहे. 20% दिलेलं आहे, पुढचं द्यायचं ठरलेलं आहे. अजून कुठं देत नाही, कारण निधीच देत नाही. फायनान्स शिक्षण विभागाचा प्रस्ताव त्यांच्याकडे आहे. जलजीवन मिशनच्यासाठीचा निधी लागतो, त्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे. अर्थ विभागाकडं कुठं निधी आहे? जलजीवनच्या सगळ्या योजना अधांतरी आहे. केंद्र सरकारची मान्य पंतप्रधानाची एवढी महत्त्वाकांक्षी योजना आहे, राज्य सरकार त्याला निधीच देत नाही. सगळ्या योजना अधांतरी पडलेल्या आहेत. सर, हिंदी में जाना चाहेंगे, जिस तरीके से ऑपरेशन सिंदूर को लेकर जो डेलीगेशन गया था वो फिर से वापस आ गया है और उसके बाद जो है स्पेशल पार्लियामेंट सेशन की मांग अपोजिशन की तरफ से की जा रही है. सर, किस तरह देखेंगे सर इसे? मैं समझता हूँ जिस प्रकार डेलीगेशन को अलग अलग देश में अपनी भूमिका रखने के लिए भेजा गया था, इसी प्रकार अपोजिशन ने जो डिमांड की है कि पार्लियामेंट में भूमिका रखने के लिए स्पेशल सेशन बुलाया जाए, लेकिन गवर्नमेंट इसके तरफ गौर नहीं करे. गवर्नमेंट ने स्पेशल सेशन बुलाना चाहिए. गवर्नमेंट फिलहाल जो स्पेशल सेशन नहीं बुलाना चाहती है, क्या उसकी वजह क्या है? गवर्नमेंट डरती होंगी, कुछ छुपाना चाहती होंगी. गवर्नमेंट तो सही बोले तो एकदम जिसको हम पारदर्शकता कहते हैं उस तरह से रखना चाहिए. थैंक यू. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास येणारच आहेत. दोन्ही ठाकरे जरी एकत्र आले तरी त्याचा फारसा प्रभाव जो आहे तो भाजपवरती पडणार नाही, असा अंतर्गत सर्वे जो आहे तो भाजपकडनं करण्यात आलेला आहे आणि त्या सर्वे रिपोर्ट भाजपपर्यंत पोहोचलेले आहेत. हे पाहिजे, सर्वे पेरवेवर आमचा शिवसेनेचा विश्वास नाही, आमचा जनतेवर विश्वास आहे आणि आमच्या शिवसैनिकाच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. हे सर्वे पेरवेवर चालणारे आमचे संघटन नाही. जे सर्वे फिरवेत चालते 400 पार म्हणले होते ते 200 250 मध्ये आटोपलेले होते. त्यामुळे सर्वे बिरवेला काही व्हॅल्यू नसतो. 37,000 कोटी रुपये खर्च करून एक्वा लाईन मेट्रोचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. सध्या आपण पाहतोय की पावसामुळे हे सगळेच एक्वा लाईन म्हणजे जे भूमिगत मार्ग आहेत ते खराब झालेले आहेत आणि आता तात्पुरता चालू करण्यासाठी ताडपत्री आणि संपूर्णतः प्लास्टिकचा वापर करून मला असं वाटतं ज्या अशा पद्धतीनं मेट्रोच्या वेगवेगळ्या ठिकाणाचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं, हा एक तसा मुंबईसाठी महत्त्वाचा प्रोजेक्ट असताना इथं मी तर म्हणतो काही जणांना जाण्यापासून रोखलं. त्या दिवशी आदित्यजी ठाकरे साहेब गेले होते आणि आता हे दुर्दैव आहे की ताडपत्रीनं मेट्रो स्टेशन झाकावं लागतं. म्हणजे आपली इब्रत अशा पद्धतीनं झाकण्याचा प्रयत्न होतोय. मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. सर, राहुल गांधी ने कहा है कि देश सरेंडर हो गया पाकिस्तान के सामने, उसको लेके काफ़ी बवाल हो रहा है. पाकिस्तान में हेडलाइन बन रही है, क्या कहना है? मुझे ये स्टेटमेंट पता नहीं.
लेकिन देश ताकत से पाकिस्तान के खिलाफ लड़ा, देश की सेना लड़ी और इस सेना के पीछे पूरा हिंदुस्तान खड़ा रहा, ये भी देखा है। लेकिन जिस प्रकार सरकार ने पाकिस्तान को पीओके हो और पाकिस्तान को सबक सिखाने का वक्त नज़दीक आया था, ऐसे वक्त जिस प्रकार युद्धबंदी हुई, इससे हम समझते हैं कि पाकिस्तान को एक प्रकार से जो अपने को एक चांस आया था ख़त्म करने का, ये शब्द नहीं यूज़ करूँगा मैं, लेकिन सबक सिखाने का, इससे एक देश में जनता में एक प्रतिक्रिया है की हमने कुछ तो भी एक अच्छा चान्स गवा दिया आहे. दानवे डोनाल्ड साहेब, ट्रम्प सी- मोठा अरे भाऊ काय आणि हिंची छोटा तो भाऊ, जाणार आहे. मोठा भाऊ आणि छोटा भाऊ अशी भूमिका कुठेतरी महापालिकेच्या निवडणुकीत होताना पाहायला मिळते. मुंबईमध्ये भाजप म्हणताय आम्ही मोठा भाऊ आहे. असणार, तर ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ असणार. महायुतीमध्ये अर्थात शिंदे ठाण्यामध्ये मोठे आणि मुंबईमध्ये कमी. हे पहा, भारतीय जनता पार्टी भाऊ भाऊ म्हणतील आणि सगळे एकटेच खाऊ खाऊ करतील. तुम्ही बघत राहा पुढच्या काळात. एक मोदी सर, राहुल गांधी को उनके बयान के बाद पेड एजेंट बोला जा रहा है पाकिस्तान और चाइना का, किस तरह से? तो देखो, भारतीय जनता पार्टी हो, भारतीय जनता पार्टी की मीडिया टीम है, उसको ऐसा टारगेट करने की आदत है. जो सही बात उन्होंने रखी है, पेड एजेंट, फिर क्या ये भारतीय जनता पार्टी के लोग अमेरिका के हैं या ट्रम्प के हैं, इसका भी जवाब तो भारतीय जनता पार्टी को देना पड़ेगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.